Good morning, friends. Welcome back again. I'm Saurabh Surikant. Today, we are going to deal with the poems, poetry section. And our poet section, we are going to study the first poem of our syllabus. That is The Song of the Road, written by Walt Whitman. Now, friends, each and every poem has something to tell us. Now, in this poem, I have realized that there are three things important in the poem. Let's see about the poem. A inspirational and motivational poem. It inspires, ते आपल्याला प्रेरणा देते, मोटिवेट करते, प्रवृत्त करते की आपण काहीतरी चांगलं करावं, जीवन जगावं. Second, it is a free verse poem. Means what? It has no rhyming words. फ्री वर्स पोएम लिहिले आहे या पोएम. त्यामुळे जर कोणी विचारलं की आपण जेव्हा तुम्ही ऍप्रिशिएशन लिहिणार तसं लिहू नका, इट हॅज रायमिंग वर्ड्स. या पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स नाही. इट इज अ फ्री वर्स पोएम रिटन बाय द वॉल्ट व्हिटमन. अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग, इट टेल्स अस टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ, फ्रीडम अँड ट्रॅव्हलिंग. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करा, आपलं स्वातंत्र्य एन्जॉय करा, कोणाच्याही बडीने राहू नका. आपला मार्ग आपण स्वतः निवडायचा आणि जे काय आपल्या वाटेल येईल स्ट्रेस, डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स ते घेऊन लाईफ एन्जॉय करा. हा मेसेज आपल्याला या पोएम मध्ये मिळत आहे. ठीक आहे, तर आपण आता पोएमला सुरुवात करूया. सो लेट्स रीड द पोएम. Now, friends, let's know about the poet first. The poet is Walt Whitman. He was an American poet. He is called the father of free verse. I told you in the lecture that free verse means no rhyming words. And what is the most important thing to know about that? The section 1 of the song, the poem Open Road, from Leaves of Grass, is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets' realization that along the journey of life, one will face a test of wisdom, which is not tested in any school or university. हा लीव्ज ऑफ ग्रास एक मोठं सेक्शन आहे. त्या सेक्शनमधलं त्यामध्ये 46 सेक्शन आहेत. त्या सेक्शन्सपैकी हे एक सेक्शन आहे सॉन्ग ऑफ द रोड. याच्यामध्ये आपल्याला पोएट सांगायचं आहे की आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे, आपले जे काय असेल स्ट्रॉंग पॉईंट हे आपल्याला माहीत झालं पाहिजे आणि आपलं हृदय जे आहे ते आपला किती स्ट्रॉंग आहे हे कळायला पाहिजे. आणि ऑल्सो दॅट जे आपल्याला शहाणपण मिळतं, विजडम म्हणजे शहाणपण जे मिळतं जीवनामध्ये, ते शहाणपण आपल्याला कुठल्याही स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये मिळत नाही किंवा ते टेस्ट होत नाही. आपण किती हुशार आहोत, बुद्धिमान आहोत हे आपल्याला, आपण ज्यावेळेस जीवनामध्ये अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, आपण जेव्हा ते सॉल्व्ह करतो स्वतःहून, त्यावेळेस ती टेस्ट जी आहे हे आपली जीवन घेतं. कुठल्या प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला कुठल्याही स्कूलमध्ये किंवा विद्यापीठात शिकवत नाही. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. आता हा रोड जो आहे तो सॉन्ग ऑफ द रोड, याचा रोड म्हणजे गतिशीलता. वी शुड कीप वॉकिंग ऑन, वी शुड कीप गोईंग ऑन. याचा असा अर्थ होतो की आपण कंटिन्यू चालत राहिलं पाहिजे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. आपल्याला काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे यातून आपण तो प्रवास सुरू करतो. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. आपण कधीही एकाच ठिकाणी जास्त वेळ राहायचं नाही. जरी आपलं तिथं खूपच एका असेल, आदर तिथे होत असेल, तरी पण तिथं आपण जास्त वेळ राहता कामा नये. वी शुड कीप गोईंग ऑन इन लाईफ. आपण आपल्या जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे, सतत चाललं पाहिजे. Now let's read the stanza. A foot and light-hearted, I take to the open road. मी पायी आणि खुल्या मनाने माझा प्रवास सुरू करत आहे. त्या ओपन रोडवरती मी निघालेलो आहे. आणि तो ओपन रोड कसा आहे? हाऊ इज द ओपन रोड?
हेल्दी अँड फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर जे काय असेल एक सुंदर रोड आहे, हेल्दी आहे, फ्री आहे आणि तो मी एन्जॉय करत आता मी तो प्रवास सुरू करत आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. हा जो रस्ता जो आहे हा खूप लांब आहे. हा जो प्रवास जो आहे हा खूप लांबचा प्रवास आहे आणि हा प्रवास मी स्वतः निवडलेला आहे. आय एम द कंट्रोलर ऑफ माय ओन रोड, ओन पाथ. सो हेन्सफोर्थ म्हणजे सो आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ अँड गुड फॉर्च्यून. तो म्हणतो या फर्स्ट स्टँजामध्ये की मी माझा रस्ता स्वतः निवडलेला आहे. मी खुल्या मनाने आणि पायी रस्ते निघालेलो आहे, या प्रवासात निघालेलो आहे आणि मी माझ्या प्रवासाचा स्वतः कंट्रोलर आहे. आय एम द कंट्रोल ऑफ मायसेल्फ आणि म्हणून आय डू नॉट आस्क गुड फॉर्च्यून. मला कुठल्याही चांगल्या नशिबाची साथ नको आहे, मला कोणाची प्रार्थना नको आहे. आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्युनर. मी माझं नशीब स्वतः चांगलं घडवू शकतो. हेन्सफोर्थ म्हणून आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. व्हिम्पर, सी द मिनिंग ऑफ व्हिम्पर, मेक अ सिरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज स्पेशली विथ फिअर अँड पेन. म्हणजे आपण बघा की दुःखाने किंवा जे कसं भीतीने आपण जेव्हा आपल्या वेदनेने आपण जेव्हा थोडंसं व्हिम्परिंग करतो, थोडंसं रडतो, तर तो म्हणतो आय व्हिम्पर नो मोर. मला कुठलीही वेदना होत नाही. प्रवास करताना जे काय असेल, जीवन जगताना जे काही अडचणी येतील त्या अडचणींना मी तोंड देतो, मी रडत बसत नाही. आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर. मी कुठली गोष्ट पोस्टपोन करत नाही. अँड आय डोंट नीड नथिंग. म्हणजे काय की पोएट डझंट नीड नथिंग, त्याला कशाची गरज नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्विरलस क्रिटिसिझम. डन विथ म्हणजे लिहिली बघा इथं, पुट अँड एंड किंवा डिस्ट्रॉय. मी सर्व कंप्लेंट ज्या आहेत, तक्रारी ज्या आहेत, ह्या मी फिनिश केलेल्या आहेत, नाहीसे केलेल्या आहेत, संपवलेल्या आहेत. अँड द क्विरलस क्रिटिसिझम, ओके, जे काही लोक माझ्यावरती तक्रार करतात ते सुद्धा मी निग्लेक्ट केलेला आहे आणि माझा प्रवास मी कंटिन्यू केलेला आहे. जे काही माझे टीका करणारे आहेत त्यांना मी जुमानत नाही. बिकॉज ही इज मेंटली स्ट्रॉंग अँड कंटेंट सॅटिस्फाईड. हा पोएट जो आहे हा खूप मेंटली स्ट्रॉंग आहे आणि खूपच तो समाधानी आहे, म्हणून तो त्या प्रवासावरती निघालेला आहे आणि प्रवास करताना जे काय स्ट्रेस येतील, अडचणी येतील, तो ते घेऊन चाललेला आहे. सो दिस इज द सेकंड स्टांजा. आपण बघितलं की तो कुठलीही कंप्लेंट करत नाही, दुःखाने रडत बसत नाही, पोस्टपोन करत नाही, त्याला कशाची गरज नाही. ही डझंट यू कॅन से केअर अबाउट द कंप्लेंट्स ऑफ ऑर द क्रिटिसिझम made by the people. He is strong, mentally strong and satisfied. Now see the third stanza. The earth that is sufficient means what? The earth is very fine. The earth is very good the way it is. जसं पद्धतीचा पृथ्वी आहे तशी खूप छान आहे, चांगली आहे. याच्यात कुठले जे काय असेल कमतरता नाही. What? I do not want the constellations any nearer. Constellations, okay, means what? The people of great intelligence, influential people, जे बुद्धिमान लोक आहेत, तो त्यांच्यापासून थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करत आहे. हा स्टांजा जो आहे थर्ड स्टांजा, तो असं म्हणतोय ही वॉन्ट्स टू सेपरेट फ्रॉम द पीपल. पोएट आपल्याला त्या लोकांपासून सेपरेट करतोय, एकटं राहतोय. ही वॉन्ट्स टू बी लोनली. ही डोंट वॉक, ही डझंट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल where they are. I know they suffice for those who belongs to them. ते जिथं आहेत ती लोक ती चांगली आहेत, ते तिथंच राहूत. मी जिथं आहे तिथं सुखी आहे, समाधानी आहे. Still here I carry my old delicious burdens. Now see, I carry my old delicious burden. Burden म्हणजे ओझे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठलंही बर्डन किंवा ओझं हे डिलिशियस नसतं बघा. पण तो म्हणतोय की हे जे आहे बर्डन, ओझं, हे खूप डिलिशियस, स्वादिष्ट आहे, टेस्टी आहे आणि मी ते माझ्यासोबत नेत आहे.
I carry them, men and women, I carry them with me wherever I go. मी जिथं जिथं जाईल तिथं ते माझे बर्डन्स मी घेऊन जाईल. म्हणजे वॉट स्ट्रेस प्रॉब्लेम्स दिस डिफिकल्टीज हे मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे किंवा ते माझ्यासोबत येणारच आहेत. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. करेक्ट आहे. तू म्हणतो की मी आई शपथ सांगतो की त्या सर्वांवरती मात करणं हे त्याला शक्य आहे आणि अडचणी किंवा स्ट्रेस हे आपण यांच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये अडचणी प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज दे आर बाउंड टू कम ते डेफिनेटली येणारच आहेत. आपण त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. आय एम फिल्ड विथ दॅम. प्रॉब्लेम्स डिफिकल्ट स्ट्रेस जे आहेत ते माझ्यामध्ये खूप आहेत. माझ्या जीवनामध्ये खूपच स्ट्रेस आहे, प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत. जीवन त्याच्याने पूर्णपणे भरलेलं आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि त्या मोबदल्यात सुद्धा मी तेच करणार आहे. त्या सर्व गोष्टी सहन करून मी माझा मार्ग निवडलेला आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या जे काय असेल जीवनामध्ये माझं जीवन मी आनंदाने जगत आहे आणि जगत राहील. नाव सी व्हॉट इज द मेसेज. द पोएट सेज दॅट वी शुड बी ऑप्टिमिस्टिक अँड हॅपी. आपण नेहमी ऑप्टिमिस्टिक म्हणजे आपण आशावादी राहायला पाहिजे, हॅपी राहायला पाहिजे. इट मोटिवेट अस टू एन्जॉय नेचर, फ्रीडम अँड ट्रॅव्हलिंग. आपण आपलं ट्रॅव्हलिंग, फ्रीडम, स्वतंत्र, निसर्ग हा एन्जॉय केला पाहिजे. आपण आपला मार्ग स्वतः निवडला पाहिजे. जे काय अडचणी येतील आपल्या लाईफमध्ये आपण स्वतः सॉल्व्ह केलं पाहिजे. अँड ट्राय टू बी अलोन. आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगा, चांगलं जगा अँड हॅपी. So this is the beautiful poem written by the Walt Whitman, The Song of the Road. इथं रोड म्हणजे जर्नी, आपलं जीवन. दिस इज अ मेटाफॉर वापरलेला आहे इथं पोएटने. या पोएममध्ये मेटाफॉर, अल्ट्रेशन असे जे काय असेल फिगर स्पीच वापरलेले आहेत. यू विल कम टू नो वेन यू रीड युअर सेल्फ. सो रीड द पोएम ॲट होम वन्स अगेन अँड मेक द ॲप्रिसिएशन ऑफ युअर ओन. थँक यू व्हेरी मच.